अनय, तू पाठवलेलं गिफ्ट मला आवडलं हं, पण इतकं महागडं गिफ्ट घ्यायची काय गरज होती? तुला माहितीये ना मला असल्या गोष्टी आवडत नाही. रेवा काय बोलतेस तू? मी तुला कसलंही गिफ्ट पाठवलेलं नाहीये. आणि आता मी ठेवू का फोन? खरंच खूप काम आहेत मला. बाय. अनयने हे गिफ्ट पाठवलं नाही, मग कोणी पाठवलाय हा हार? आणि ज्वेलर तर म्हणत होता की सरांनी पाठवलाय म्हणून. हॅलो, मी मिसेस रेवा सरनोबत बोलतेय. हे बघा, मगाशी जो तुम्ही हार आणून दिलात ना मला, तो अनय सरांनी पाठवलेला नाहीये. तेव्हा प्लीज घरी येऊन हा हार घेऊन जा. और नाही ताई, मी कुठे म्हटलं तो अनय सरांनी पाठवलाय? तो विश्वजित सरांनी पाठवलाय. तो हार रॉमिला मॅडम साठी बनवला होता, पण विश्वजित सरांनी जास्त किंमत देऊन तो खरेदी केला आणि तुमच्याकडे पाठवायला सांगितला. ताई साहेब, हे तुमच्यासाठी आले. ठीक आहे. अनयने त्याचं प्रपोजल स्वीकारलं म्हणून बहुतेक मला खिजवण्यासाठी तो हे सगळं करतोय. पण विश्वजित, अनयला गुंडाळू शकलायस तू, पण माझ्या बाबतीत चूक केलीस. रेवा सरनोबतला ओळखायची चूक. हॅलो, मला जरा विश्वजित साहेबांचा नंबर देता का आणि पत्ता? सगळं ऑफिस मला चकाचक पाहिजे. फुलांनी सजवून टाका सगळं ऑफिस. पाहताच मनात भरले पाहिजे. ती माझ्या मनात भरली. साहेब, आपल्याकडे कोणी मोठी व्यक्ती येणार आहे का? नाही म्हणजे यापूर्वी आपल्या ऑफिसमध्ये बरीच मोठी माणसं येऊन गेलीत, पण आजच्या सारखे असं कधी. ते तुला कळणार नाही. जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं. आणि हो, सगळ्या स्टाफला रिमाइंडर दे. त्यांना हाफ डे म्हणून सांग. जा. आज तो दिवस उजाडला. ती येणार, मला भेटायला येणार. माझ्यावर खुश होऊन मला भेटायला येणार. या विश्वजितचा आता सोक्षमोक्ष लावायलाच हवा. अनयची पण कमाल आहे. इतकं समजावूनही त्याने त्याचं प्रपोजल का स्वीकारावं? आणि हा विश्वजित स्वतःला समजतो कोण? मला गिफ्ट पाठवायची हिंमतच कशी केली त्यांनी? काल परवा तर ओळख झाली आमची. चला दादा, मी सांगते कुठे जायचंय ते. आत्ता हा वाडा शांत वाटतोय, पण मी दादाचे पैसे दिलेत हे ऐकून काय रिएक्शन्स येतील कोण जाणे. मी रेवाशी खोटं नाही बोलू शकत, पण मी तिला हे कसं सांगू की मी त्या पठाणाकडून इतकी मोठी रक्कम व्याजावर घेतली ते? नाही, तिला हे अजिबात आवडणार नाही. हो, पण मी विश्वजितचं प्रपोजल स्वीकारत नाहीये ह्याचा नक्कीच आनंद होईल तिला. मला तिला मनवावंच लागेल. हो.
वेलकम. हा बंदा आपल्या छोट्याशा ऑफिसमध्ये तुमचं स्वागत करतोय. हे तुम्ही दिलेलं गिफ्ट मी परत करायला आली. माझ्याशी असं वागायची हिंमतच कशी झाली तुमची? आणि तुम्हाला जर मदत करायची इतकीच हौस आहे ना, तर जरा आजूबाजूला बघा. खूप गरजू लोक सापडतील तुम्हाला. त्यांना मदत केलीत ना तर जास्त बरं होईल. पण माझ्याशी असं वागायचा तुम्हाला काहीही अधिकार नाहीये, कारण हे सगळं करायला माझा नवरा आहे. आणि तुम्ही माझ्याशी जसं वागलायत ना, त्याला मी माझा अपमान समजते. त्यासाठी तुम्हाला माझी माफी मागावीच लागेल. माफी? आणि मी कशाबद्दल? मी असं काहीही केलेलं नाहीये ज्याबद्दल मला माफी मागावी लागेल. मी हे सगळं मुद्दामहून केलंय, कारण तुम्ही इथं यावं म्हणून. परक्या स्त्रीला असे गिफ्ट देताना तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? आणि इतकं चुकीचं वागून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर मला अजिबात पश्चाताप दिसत नाहीये. तुम्ही आधी बसा ना. इतकं सगळं होऊनही तुमचा पाहुणचार घेईन मी असं वाटतंय तुम्हाला? मी असं का केलं याचं उत्तर हवं आहे ना? बसा. तुम्हाला जरी माझ्याकडून पाहुणचार स्वीकारायचा नसला तरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायची पद्धत आहे आमच्याकडे. काय घेणार तुम्ही? माझ्या प्रश्नांची उत्तरं आणि माझी माफी. माझं काय चुकलंय हे जर मला कळलं ना, तर मी तुमच्या समोर उठाभाषा काढायलाही तयार आहे. तुम्ही बायकांशी जसं बोलता, जसं वागता, ही असली गिफ्ट देता, हेच चुकतं तुमचं. इथेच चुकलात तुम्ही. मी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाला गिफ्ट देतो. त्याच्यामध्ये माझा काही हेतू नसतो. मी काही मुद्दाम करत नाही. असं करून काय मिळणार आहे मला? तुमच्या प्रपोजलला आणायचा होकार. आणि शेवटी तुम्ही तो मिळवलाच ना. तुम्हाला अर्ध्या माहितीवर गैरसमज करून घ्यायची सवयच आहे का? अनयने माझं प्रपोजल नाकारलंय. काय? मग त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? मी ज्यांच्यासोबत बिझनेस करतो, मग तो पूर्ण हो किंवा नाही, मी त्यांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना गिफ्ट देतोच. आतापर्यंत सगळ्यांना गिफ्ट देत मी. पण त्यातल्या कोणीही तुम्हाला परत दिले नसतील ना गिफ्ट्स? पण मिस्टर विश्वजीत, आम्ही तसे नाही आहोत. आम्ही चांगलं वागून, प्रेमाने वागून माणसं जोडतो, गिफ्ट्स घेऊन किंवा देऊन नाही. हे लक्षात ठेवा आणि पुन्हा असं करू नका. आणि मला कमाल याची वाटते की या घरात मोठी माणसं आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा, त्यांना विचारावं असं तर कुणाला वाटत नाही. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ना, ते याला. आधी अनयभोवती काही खड्डे कमी आहेत म्हणून हा नवीन एक खड्डा खाण्याची दुर्बुद्धी झाली त्याला. बाबा तुम्ही मला बोलवलं? आता हेच दिवस दाखवायचे बाकी होते. अरे तुला काय गरज होती त्या पठाणाकडून एवढं मोठं कर्ज घ्यायची? आता किती पिसून निघशील याची कल्पना आहे? आणि एवढी मोठी रक्कम इतक्या मोठ्या व्याजाने घेतलीस तू?
24% व्याज. अरे हा काय रेट आहे का? आता सगळं आयुष्य घातलंच ना तरी या पठाणी चक्रातून बाहेर पडणार नाहीयेस तू. बाबा शांत व्हा तुम्ही. मी काय करायला हवं होतं? तिथे मेघदत्त दादा मला पैसे मागून मागून भंडावून सोडत होता. आपल्या कंपनीच्या फायनान्सर्सनी हात मागे केले आयत्या वेळेला. सगळं काम ठप्प झालं होतं. माझ्यासमोर दुसरा कुठचा मार्गच उरला नाही. आणि जर नुसतं बिझनेसची अडचण असती तर मी कशी वेळ निभावून नेली असती. पण जर पैशाच्या अभावी या वाड्याची वाटणी झाली असती तर आऊसाहेबांना किती वाईट वाटलं असतं. त्यांच्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागलं. ज्या वाड्याची अब्रू जाऊ नये म्हणून तू हे पाऊल उचललंस त्या वाड्यात आजपर्यंत कधीही पठाणाचं पाऊल पडलेलं नव्हतं. वाड्याच्या वाटण्या होण्यानं जेवढी अब्रू गेली असती ना त्याच्यापेक्षा जास्त या पठाण प्रकरणामुळे आपली अब्रू जाणार आहे. कळते का तुला? त्यापेक्षा विश्वजितचं प्रपोजल स्वीकारलं असतंस तर ते बरं नव्हतं का? जाऊ दे तो विषय आता. बाबा काय झालं? अगं आनंदने कर्ज घेतलंय ना म्हणून चिडलेत हे. बाबा मला तुमची मनस्थिती कळतीये. अनयने खरंच खूप मोठं पाऊल उचललंय आणि त्यात त्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे कळतंय मला. पण तुम्ही नका काळजी करू. कशी काळजी करू नको रेवा. अनय आता कसल्या त्रासातून जाणार आहे याची मला कल्पना आहे. अनयने खूप मोठी चूक केली. आता यातून तो कसा बाहेर पडणार आहे मला नाही कळत. बाबा मी आहे ना. प्रत्येक क्षणी मी अनयच्या पाठीशी उभी आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची खबरदारी मी घेईन. पण तुम्ही खरंच काळजी करू नका. मी वचन देते तसं तुम्हाला. रेवा आजपर्यंत प्रत्येक वेळी तूच त्याचा आधार बनलीयस. या वेळेला हे बोलणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे. पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. अनयची साथ सोडू नको. अनय तेव्हा मी त्या पठाणाकडनं कर्ज का घेतलं हे विचारायला तू आली असशील तर प्लीज नको विचारूस. मला त्या विषयावर बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. नाही अगदीच तसं विचारायचं नव्हतं मला. मला सांग मी सांगितलं म्हणून तू त्या विश्वजितचं प्रपोजल नाकारलंस? तर असं का विचारतेस? म्हणजे तुलाही असं वाटलं का की त्या प्रपोजलला काहीच अर्थ नाहीये? खरं बोलतेस तू. जेव्हा मी विचार केला त्या प्रपोजलचा तेव्हा मलाही पटलं. पण म्हणून मी आजही तो वाईट माणूस आहे हे मानायला तयार नाहीये. तुमचा आवाज खूप गोड आहे असं म्हणालो. मी तर तुमचा आवाज आयुष्यभर ऐकू शकतो. माझं प्रपोजल आवडलं नाही हे मीच आवडलो नाही तुम्हाला. मी हे सगळं मुद्दामून केलंय कारण तुम्ही इथं यावं म्हणून. तो विश्वजित माझ्याशी काय बोलला कसं वागला हे मला अनयला सांगायलाच हवं. हॅलो कोण? हा पठाण साहेब बोला. हो काय करताय तुम्ही? मी आत्ताच तर तुमच्याकडनं लोन घेतलंय. हो पण मी तुम्हाला सांगितलंय ना मी सगळे हप्ते वेळेवर भरीन म्हणून. मला सतत फोन करून आठवण करून देऊ नका. कशाला काळजी करतेस? सगळं नीट होणार आहे. बरं मला सांग तू आऊसाहेबांना भेटायला नाही जाणारच आत्ता? जाते मी. पण तू झोप आता शांतपणे. सावकाश. आवडली खीर? तुम्ही मला सांगितलं होतं ना तुमच्या माहेरी अगदी अशीच खीर बनते. तशीच बनवली मी आज खास तुमच्यासाठी. आऊसाहेब किती दिवस असं अंथरुणावर पडून राहणार आहात तुम्ही? मला माहिती तुम्हाला हे आवडत नसणार. लवकर बऱ्या व्हा ना प्लीज माझ्यासाठी. आज मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे.
विश्वजित नावाचा जो काही माणूस आलाय ना आपल्या आयुष्यात, त्याचं काय करायचं तेच कळत नाही मला. काहीच सुचत नाहीये. याआधी कुठलंही संकट आलं ना तरी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे असायचा. मला त्याच पाठिंब्याची गरज आहे औसाहेब. प्लीज लवकर बऱ्या व्हा. मधु 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 तुझं तुझं काय काय म्हणालात तुम्ही? हा बोला ना. कोण मधु? हा बोला ना असं. हॅलो डॉक्टर. हा मी रेवा बोलते. औसाहेब आता रिॲक्ट झाल्या. हो म्हणजे मधु मधु असं काहीतरी म्हणत होत्या. तुम्ही प्लीज ताबडतोब या ना, इथे मी वाट बघते तुमची. हो लवकर या. आईच्या कानावर घालायला पाहिजे. साहेब मी येते ना लगेच. हो आलेच. डॉक्टर मध्येच असं मधु मधु असं काहीतरी म्हणत होत्या. मला काही कळलंच नाही, कारण 2 दिवस काहीच हालचाल नव्हती त्यांची. मग अचानक असं व्हावं म्हणजे त्यांच्याबरोबर काही विशेष घडलं होतं का? नाही तसं काही नाही. उलट आता मी खीरही पाजली त्यांना. म्हणजे त्यांच्या माहेरी जशी खीर बनवतात तशी त्यांच्यासाठी बनवली होती मी आज. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी मधु म्हणून आहे का? नाही, म्हणजे माझ्या तरी ऐकिवात नाही. आणि आऊसाहेबांच्या तोंडूनही कधी हे नाव ऐकलं नाही. काही वेळा माणसाचं मन हे भूतकाळामध्ये जातं आणि त्यांच्याबरोबरही असंच झालंय असं मला वाटतं. तुम्ही त्यांना भूतकाळात रमायला लावा, कारण तेच त्यांच्यासाठी चांगलं औषध आहे. आता त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. बरं मी आता निघते. काही गरज लागली तर मला फोन करा. चल. मधु 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 नमस्कार राज. माफ करा, मला जरा यायला उशीर झाला. बसा ना. बोला ना, काय काम काढलं? आऊसाहेबांच्या तब्येतीविषयी कळालं. कशा आहेत त्या? आता बरी आहे त्यांची तब्येत. काळजी करण्यासारखं फारसं कारण नाही. अहो आम्हाला काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. एखाद्या आईसारखाच सांभाळ केलाय त्यांनी आमचा. कल्पना आहे मला. आणि तुमच्या सगळ्यांच्याच प्रार्थनेमुळे आज इतक्या कठीण प्रसंगातून त्या हळूहळू सावरत आहेत. आणि राजे एक सांगायचं होतं. बोला ना. तुम्हाला तर माहिती आहे आऊसाहेब दरवर्षी आमच्या संस्थेला एवढी भरघोस मदत करतात. अहो त्यांच्याच तर जीवावर आमचा एवढा मोठा डोलारा उभा आहे. हो मला माहिती आहे, पण सध्या ही मदत मी जरा तुम्हाला उशिराने करू शकेन. अहो नाही नाही राजे, मदत मागायला नव्हतो आलो. तुमच्या नावाची मदत तर आम्हाला कधीच मिळाली. आम्ही इथं फक्त आऊसाहेबांची तब्येत कशी विचारायला आलो. मदत मिळाली आहे? कशी काय? विश्वजित त्यांनी तुमच्या नावाची 5 लाखाची देणगी दिली आम्हाला. अहो ते गावात आलेत म्हणून कळालं. म्हणलं काही मदत मिळते का बघावं म्हणून सहज विचारायला गेलो त्यांना. तेव्हा त्यांच्याकडे तुमचा विषय निघाला. तेव्हा सांगितलं की तुम्ही दरवर्षी आम्हाला लय भरघोस मदत करता म्हणून. अहो लय खुश झाले. म्हणाले आने राजा आम्हाला आमच्या धाकट्या भावासारखे आहेत म्हणून. आणि तुमच्याच नावाची 5 लाखाची देणगी दिली त्यांनी आम्हाला. म्हणाले आने राजा आम्हाला आमच्या धाकट्या भावासारखे आहेत म्हणून.